वादळात चक्क माणूस उडाला. होय, एक 70 ते 80 किलोचा जिवंत माणूस वादळात हवेत उडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा विश्वास बसला नाही. लोकांना वाटलं हे AI जनरेटेड आहे. पण जेव्हा सरकारने त्याला 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली तेव्हा भरोसा बसला. आता उत्तर प्रदेशमध्ये आलेल्या भीषण वादळाने देश हादरून गेलाच होता की तेवढ्यात महाराष्ट्रासाठी 2 चक्रीवादळांचा धोका जाहीर करण्यात आलाय. होय, जे उत्तर प्रदेशात घडले त्यापेक्षाही मोठं संकट महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आले आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, महाराष्ट्रावर एक नाही तर 2 चक्रीवादळांचं संकट आता येणार आहे. 2 चक्रीवादळं आता जवळ येत आहेत याची माहिती हवामान विभाग तसेच प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रासाठी 2-3 धोक्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहा, उत्तर प्रदेशात जे घडलं त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने महाराष्ट्रात 2 चक्रीवादळं धडकतायत. त्यामुळे या 3 तारखांना घराबाहेर पडलात तर मोठा धोका निर्माण होईल. उत्तर प्रदेशमध्ये अचानक हे वादळ आलं होतं, ज्यामुळे सरकारने ताबडतोब बैठक घेतली. महाराष्ट्राचे सॅटेलाईटचे सगळे इमेजेस, फोटोज जे आहेत ते सगळे जमा केले. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तसेच अनेक हवामान तज्ज्ञ देखील होते. यांनी एक अंदाज बांधला आणि त्यावरून 3 तारखा सांगितल्यात. या 3 तारखांना सावध रहा. उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथे यापेक्षाही भयानक होऊ शकतं. कालच एक आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली आणि त्यामधून महाराष्ट्राला इशारा देण्यात आलाय. खरं तर ही धोक्याची घंटा आहे, त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. कालपर्यंत पत्रे उडायचे, झाडं पडायची, पण आता माणसं उडू लागली आहेत. निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळतंय, कारण की यावर्षी साधासुद्धा नाही तर मेगा एल निनो सक्रिय झालाय आणि ज्यामुळे पावसाचे वातावरण तर खराब होतच आहे, पण भयानक 2 चक्रीवादळं महाराष्ट्रात धडकणार आहेत. मग खरं तर काय आहे सत्य या वादळात उडालेल्या माणसाचं? महाराष्ट्रामध्ये 2 चक्रीवादळं कोणत्या तारखांना येणार आहेत? हवामान विभागाने कोणत्या 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय? सगळी सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पहा, ही जी माहिती आहे ती माहिती तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, त्यामुळे व्हिडिओ सोडू नका. हवामानात बदल झालाय, एल निनो सक्रिय झालाय आणि ज्यामुळे वातावरण बदलले आहे, उष्माघात होतो आहे, या बातम्या कालपर्यंत ऐकल्या होत्या. पण काल अचानक एक व्हिडिओ समोर आला जो उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामधून आला होता. जो व्हिडिओ बुधवारचा होता आणि ज्या व्हिडिओमध्ये जे दिसलं त्याच्यासमोर विज्ञानाचे नियम बाजूला पडले. खरं तर बरेलीच्या भामोरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं बामी हे गाव, तिथे एक मांडव घातला होता पत्र्याचा. पण अचानक आकाशात काळीकुट्ट ढग जमा झाले आणि एक भयानक वादळ त्या ठिकाणी आलं. तिथून तो व्यक्ती उडाला खरा, पण त्याचं पुढे नेमकं काय झालं? सरकारने त्याला 4 लाखांची मदत जाहीर केली. तो उडाला तर का उडाला? त्याचं कारण काय होतं? हे जाणून घेणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की ज्या 3 तारखा सांगितल्यात त्या 3 तारखेला महाराष्ट्रामध्ये देखील हाच हाहाकार उडणार. तिथे एकच वादळ आलं होतं, पण महाराष्ट्रात डबल वादळ. 2 साईडने 2 वादळं येत आहेत. खरं तर तो व्यक्ती होता ज्याचं नाव नन्ही मिया. तो तिथे उभा होता. वाऱ्याचा वेग इतका वाढला की लग्नाच्या मांडवाचे मोठे लोखंडी खांब आणि पत्रे थरथरू लागले. नन्हीला वाटलं की जर हे पत्रे उडाले तर कोणाच्या तरी अंगावर पडतील आणि मोठा अपघात होईल. म्हणून तो धावत गेला आणि त्याने त्या पत्र्याच्या शेडचा एक कोपरा घट्ट धरून ठेवला. त्याला वाटलं त्याच्या 80 किलोच्या वजनामुळे तो पत्रा दबून राहील. पण हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. वाऱ्याचा वेग एका क्षणात ताशी 100 किलोमीटरच्या पार गेला. एक प्रचंड मोठा झोत आला आणि त्या पत्र्याला खालून हवेचा दाब मिळाला. नन्हीने पत्रा सोडला नाही आणि बघता बघता तो पत्रा नन्हीसह जमिनीपासून 10, 15 आणि मग थेट 20 फूट उंच हवेत उडाला. तिथल्या लोकांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. लोक ओरडू लागले, नन्हे, पत्रा सोडून दे, खाली उडी मार. पण नन्हे इतक्या उंचीवर होता की खाली पडला असता तर जागीच मृत्यू झाला असता. तो जीव वाचवण्यासाठी त्या पत्र्याला एखाद्या माकडासारखा लटकून राहिला होता. हवेत तो पत्रा एखाद्या कागदासारखा गोल गोल फिरत होता. काही सेकंद तो हवेत लटकत राहिला आणि वाऱ्याचा झोत थोडा कमी होताच तो पत्रा एका बाजूला झुकला आणि नन्हे जवळच्या एका शेतात उताणा फेकला गेला. लोक त्याच्या दिशेने धावले. नन्हे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे दोन्ही पाय आणि एक हात अक्षरशः मोडले होते. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. विचार करा, एखादा 80 किलोचा माणूस जेव्हा पालापाचोळ्यासारखा उडतो तेव्हा त्या वाऱ्याची ताकद किती असेल? हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा लोकांना वाटलं की हे खोटं आहे,
पण जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची चौकशी केली तेव्हा या घटनेची भीषणता जगासमोर आली. उत्तर प्रदेशात तर एका माणसाला हवेत उडवलं, पण महाराष्ट्रात येणारी 2 चक्रीवादळं यापेक्षाही जास्त वेगवान असणार आहेत का? महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने काय तयारी केलीये? आता विचार करा, जर उत्तर प्रदेशात एका वादळाने हाहाकार उडवला असेल तर महाराष्ट्रावर तर दुहेरी चक्रीवादळ ट्विन सायक्लॉन येत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हवामान विभागाच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत तज्ज्ञांनी जो अहवाल दिलाय तो धडकी भरवणारा आहे. अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून दुसरे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकतंय. ही 2 राक्षस महाराष्ट्राला दोन्ही बाजूंनी चिरडणार आहेत. पंजाबराव डक यांनी इशारा दिलाय की जेव्हा ही 2 वादळं एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज होतो. यामुळे वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. अशा वेगात फक्त पत्रेच नाही तर पक्की घरं सुद्धा हादरू शकतात. या संकटाची तीव्रता काय असेल? 1. ढगफुटी सदृश पाऊस. 2 वादळांच्या दबावामुळे ढगो एकाच ठिकाणी साचतील आणि पावसाळ्यापेक्षाही भयानक पाऊस पडेल. नदी नाले एका रात्रीत दुथडी भरून वाहतील. 2. गारांचा वर्षाव. उष्णता आणि हिमालयाकडून येणारी थंड हवा जेव्हा एकत्र येईल तेव्हा इतक्या मोठ्या गारा पडतील की पिकांचा चिखल होईल. 3. विजांचा तांडव. या चक्रीवादळासोबत विजांचा कडकडाट इतका असेल की जमिनीला हादरे बसतील. याच कारणामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विशेषतः किनारपट्टीच्या भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे झाडांची संख्या जास्त आहे तिथे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि पंजाब डक यांनी सांगितलेली ती धोक्याची घंटा वाजवणारी तारीख कोणती? पाहूया शेवटच्या भागात. आता सर्वात महत्त्वाचा भाग. पंजाबराव डक आणि हवामान विभागाने 3 टप्प्यांना महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिला आहे. पहिला प्रलय 15 मे ते 20 मे. हा तडाखा पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याला बसेल. नांदेड, धाराशिव, लातूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये 15 मेच्या दुपारनंतर अचानक अंधार होईल आणि वादळाला सुरुवात होईल. दुसरा प्रलय 21 मे ते 25 मे. हा टप्पा उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडेल. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. जुन्या इमारती आणि झाडांपासून लांब रहा. तिसरा आणि महाभीषण प्रलय 26 मे ते 31 मे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी ब्लॅक डे ठरू शकतो. यामध्ये पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोकण किनारपट्टीसह मुंबई कवेत घेतली जाईल. या काळात 2 चक्रीवादळं एकमेकात विलीन होती. हा काळ इतका भीषण असेल की घराबाहेर पडणं म्हणजे आत्महत्येसारखं असेल. धोका असलेल्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी: पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, मुंबई आणि ठाणे. या 20 जिल्ह्यांनी रेड अलर्ट पाळायचा आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना: तुमचा कांदा, हळद आणि संत्रा जर उघड्यावर असेल तर तो तातडीने सुरक्षित जागी हलवा. पशुधनाला पक्क्या गोठ्यात बांधा. वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका. निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा तो कोणाचंही ऐकत नाही. आपण फक्त सावध राहून आपलं नुकसान कमी करू शकतो. तर मित्रांनो, ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की नेमकं या संकटाचा सामना कसा करायचा आणि आपल्या कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं. ही केवळ बातमी नाही तर तुमच्या जगण्याशी संबंधित एक सतर्कतेचा इशारा आहे. आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याला आलो आहोत, पण इथून पुढचा भाग तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वाटतं असेल की ही माहिती खरी आहे आणि तुम्हाला यातून काहीतरी शिकायला मिळते तर आताच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, जेणेकरून आम्हाला कळेल की आमचा इशारा कुठपर्यंत पोहोचलाय आणि तिथे मदतीची गरज आहे का. आता एक गोष्ट लक्षात घ्या, निसर्गाच्या या प्रकोपामुळे आपण खूप छोटे आहोत, पण योग्य नियोजन केलं तर आपण आपला जीव वाचवू शकतो. सर्वात आधी तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजा तपासून घ्या. जर तुमच्या घराचे पत्रे जुने असतील तर ते वेळीच घट्ट बांधून घ्या आणि किंवा त्यावर वजन ठेवा. पण लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशातल्या त्या व्यक्तीसारखी चूक करू नका. वारा सुटल्यानंतर पत्र पकडण्यासाठी बाहेर धावू नका, कारण वाऱ्याचा वेग तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त असू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलची बॅटरी बॅकअप तयार ठेवा. वीज पुरवठा खंडित होण्याआधी दाट शक्यता असल्याने एक पॉवर बँक चार्ज करून ठेवा आणि महत्त्वाचे सरकारी नंबर तुमच्याकडे सेव्ह ठेवा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल, विशेषतः कांदा आणि धान्य ताडपत्रीने झाकून सुरक्षित जागी ठेवा. जनावरांना शक्यतो मोकळ्या मैदानात न बांधता सुरक्षित शेडमध्ये हलवावं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
कारण तुमची एक छोटीशी शेअरिंग कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. तो आम्हाला तुमची काळजी आहे, म्हणूनच आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुम्हाला या हवामानाबद्दल काय वाटतं? तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे? पाऊस पडतोय की ऊन आहे? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारची माहिती गोळा करायला मदत मिळते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा इशारा तुम्हाला सर्वात आधी मिळेल. लक्षात ठेवा, सावधगिरी हाच सर्वात मोठा बचाव आहे. घराबाहेर पडताना हवामान अंदाज पाहूनच बाहेर पडा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. चला तर मग सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि आपल्या चॅनलशी जोडून राहा. पुढील अपडेट लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. तुमची एक कमेंट आम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी खूप मोठी प्रेरणा देते. त्यामुळे लिहायला विसरू नका. धन्यवाद.